हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं राजेश्री ऑल इन वन चॅनलमध्ये। आज आपण आपल्या या रेसिपीमध्ये बनवणार आहोत चटकदार चटपटीत असं कैरीचं लोणचं। आणि या कैरीचं लोणचं बनवण्याची पूर्ण प्रोसेस मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता तुम्ही बघा। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, इथे मी 2 किलो कैऱ्या घेतल्या आहे। अगदी कडक अशा कैऱ्या आपल्याला निवडून घ्यायच्या आहे आणि त्या मी 3 ते 4 तास पाण्यात भिजत ठेवणार आहे। हे बघा, 3 ते 4 तास या कैऱ्या पाण्यात छान अशा भिजलेल्या आहे। आता आपण त्या एका स्वच्छ कपड्याने पुसून घेऊया। छान अशा भिजल्यामुळे त्या कैरीचा चीक व त्यावर असलेली घाण ही अगदी सहज निघते। हे बघा, आताची स्वच्छ केलेली कैरी आणि अगोदरची कैरी यातील फरक तुम्हाला इथे दिसत असेल। अगदी स्वच्छ या कैऱ्या इथे झालेल्या आहे। याच पद्धतीने मी आता या सर्व कैऱ्या पुसून घेतलेल्या आहे। आता यानंतर आपल्याला या सर्व कैऱ्या अडकित्त्याच्या साहाय्याने फोडून घ्यायच्या आहे। हे बघा, अगोदर देठाकडचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे आणि त्यानंतर या पद्धतीने उभी कैरी ठेवून आपल्याला ती कट करून घ्यायची आहे। या कैरीच्या पोळ्या तुम्ही नंतरही काढून टाकू शकता। यानंतर तुम्हाला हव्या त्या साईजच्या तुम्ही इथे कैरीच्या फोडी तयार करून घेऊ शकता। हे बघा, इथे मी थोड्याशा छोट्याशा साईजच्याच कैरीचे तुकडे करून घेतलेले आहे। जर तुमच्याकडे या पद्धतीचा अडकित्ता नसेल तर तुम्ही बाहेरूनही या कैऱ्या फोडून घेऊ शकता, पण जर असेल तर त्या कशा फोडाव्या हे तुम्हाला मी इथे दाखवले आहे। यानंतर या कैरीची कोय आणि त्यावर असलेले बारीक अशी टर्पल जे असतात कोईच्या साईडला, ते आपण इथे काढून टाकणार आहोत। हे बघा, इथे मी या सर्व फोडींचे कोई काढून घेतलेले आहे आणि आता एका स्वच्छ कपड्याने आपण त्या पुसून घेणार आहोत। आणि आता मी या सर्व छान असे स्वच्छ करून घेतलेले आहे। आता या सर्व कैऱ्यांचे तुकडे आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतले आहे आणि यामध्ये आता आपण 4 चमचे मीठ टाकून घेणार आहोत। आणि यानंतर यामध्ये आता 1 चमचा आपण हळद टाकून घेऊया आणि या सर्व कैरीला मीठ आणि हळद छान असे मिक्स करून घेऊया। हे बघा, मिठामुळे या कैरीला पाणी सुटलेले आहे। तुम्ही या कैऱ्या एका कपड्यामध्ये बांधून आणि चाळणीखाली ठेवून हे पाणी निथळत ठेवू शकता। इथे मी या कैरींचे तुकडे या भांड्यामध्येच रात्रभर झाकून ठेवणार आहे। हे बघा, दुसऱ्या दिवशी सकाळी या कैरीला छान असे पाणी सुटलेले आहे। आता एका चाळणीच्या साहाय्याने आपण हे सर्व पाणी गाळून घेऊया आणि या कैऱ्यांचे तुकडे आपण 2 तास या चाळणीमध्ये निथळत ठेवणार आहोत आणि त्यानंतरच ते आपण एका कपड्यावर वाळत घालणार आहोत। हे बघा, इथे या प्रकारे आपले हे सर्व पाणी या चाळणीने निथळून जाईल आणि यानंतर 2 तासानंतर मी या सर्व कैरींच्या फोडी एका कपड्यावर वाळत घातलेल्या आहे। फॅन खालीच मी या वाळवून घेणार आहे। सकाळी मी या वाळत घातलेल्या आहे, दिवसभर म्हणजे संध्याकाळपर्यंत मी या फॅन खाली वाळवून घेणार आहे। आता आपण लोणच्याच्या मसाल्याचे साहित्य बघूया। इथे मी 1 चमचा जिरे, धने, त्यानंतर बडीशोप, दालचिनी अर्धा चमचा, काळी मिरी आणि लवंग, यानंतर हिंग अर्धा चमचा, मेथीचे दाणे 4 चमचा मीठ, काही लसणाच्या पाकळ्या, 1.5 चमचा हळद, 1.5 चमचा लाल मिरची पावडर, त्यानंतर 1 वाटी गूळ, 1 वाटी मोहरीची डाळ आणि अर्धी वाटी इथे मी रेडीमेड रामबंधू लोणचे मसाला घेतलेला आहे। या मसाल्यामुळे लोणच्याला छान अशी टेस्ट येते। आता आपण या मसाल्यामध्ये वापरण्यासाठी किती प्रमाणात तेल घ्यायचे हे बघूया। इथे मी जेमिनीचे सूर्यफूल हे तेल वापरलेले आहे। 1 लिटर तेल इथे आपण वापरणार आहोत। आता आपण ते एका पातेल्यामध्ये ओतून घेतले आहे आणि ते आपण आता कडकडीत गरम करून घेणार आहोत आणि तोपर्यंत आपण जे खडे मसाले आहे ते हलकेसे गरम करून घेऊया, जेणेकरून त्याची पूड करणे सोपे होईल। हे बघा, इथे मी हे थोडेसे भाजून घेतलेले आहे। यानंतर मोहरीची डाळ ही आपण हलकीशी भाजून घेणार आहोत।
आता हे दोन्हीही आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया। तोपर्यंत आपण लसणाच्या पाकळ्या ज्या घेतलेल्या आहेत त्या थोड्याशा ठेचून घेणार आहोत। हे बघा, इथे मी लसूण ठेचून घेतलेला आहे आणि जे खडे मसाले आहेत त्याची थोडीशी जाडसर आपल्याला पूड तयार करून घ्यायची आहे। हे बघा, या प्रकारे आपल्याला जाडसर अशी पूड तयार करून घ्यायची आहे। आता हे सर्व मसाले आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। इथे मी मोहरीची डाळ, खडे मसाल्यांची पावडर, त्यानंतर मीठ, लाल मिरची पावडर, हळद आणि रामबंधू मसाला टाकून घेतलेला आहे। आता यानंतर हे 4 साहित्य आपण तेलामध्ये टाकून घेणार आहोत। हे बघा, इथे मी थोडेसे तेल बाजूला करून थोडे थंड करून घेतले आहे आणि यामध्ये आता आपण लसूण टाकलेला आहे आणि तो जळू नये यासाठी मी तो लगेचच त्यामधून काढून घेतलेला आहे। आता यानंतर यामध्ये हिंग, त्यानंतर मेथीचे दाणे टाकून घेऊया। थोडेसे तेल थंड झाल्यानंतरच आपल्याला हे टाकून घ्यायचे आहे, नाहीतर आपले हे मसाले किंवा लसूण हे जळू शकतात। त्यामुळे थोडेसे तेल थंड झाल्यानंतरच मी यामध्ये ते टाकून घेतलेले आहे। आता यामध्ये आपण गूळ टाकून घेऊया। गूळ हा लोणच्यामध्ये नंतर न टाकता या पद्धतीने थोडासा गरम तेलामध्ये टाकून घेतल्यामुळे आपले लोणचे हे खराब होण्याची शक्यता राहत नाही। आता उरलेले हे गरम तेल आपण मसाल्यांवर टाकून घेऊया। थोडेसे थंडच किंवा कोमट असे तेल आपल्याला येथे वापरायचे आहे। अगदी कडकडीत तेल जर तुम्ही टाकले तर हे मसाले जळू शकतात। सुरुवातीला आपण खडे मसाल्यांच्या पूड आणि त्यानंतर मोहरीची डाळ अशा प्रकारे हळूहळू सर्व मसाल्यांवर हे तेल टाकून घेणार आहोत। तेलाचे टेम्परेचर हे थोडेसे मीडियमच इथे आपल्याला ठेवायचे आहे। हे बघा, बरेच जण यामध्ये तेल गरम करून त्यानंतर थंड करून या मसाल्यामध्ये ओततात, पण जर या प्रकारे तुम्ही जर गरम तेल यामध्ये टाकल्यामुळे लोणचं टिकण्याचे प्रमाण हे वाढते आणि लोणचं खराब होण्याची शक्यता राहत नाही, कारण सर्व मसाले हे छान असे तेलामध्ये भाजले जातात। त्यामुळे थोडेसे मीडियम टेम्परेचरचेच तेल इथे आपल्याला या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपण गूळ आणि लसणाचे जे तेल आपण साईडला काढून घेतले होते ते आपण यामध्ये ओतून घेतले आहे। आता तेही आपण या मसाल्यामध्ये छान असे मिक्स करून घेऊया। आता यानंतर आपल्याला हा मसाला छान असा थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच कैरीच्या फोडी यामध्ये आपण टाकून घेणार आहोत। सुरुवातीला हा मसाला गरम असताना यावर अजिबात झाकण ठेवायचे नाही। गरम तेलामुळे झाकणावर वाफ तयार होऊ शकते आणि हा मसाला खराब होऊ शकतो। त्यामुळे मसाला थंड झाल्यानंतरच तो तुम्ही झाकून ठेवा आणि 3 ते 4 तास छान असा थंड करून घ्या। आता यानंतर लोणची भरण्यासाठी जी बरणी आहे ती कशी साफ करायची हे बघूया। हे बघा, बरणी साफ करण्यासाठी इथे मी अगदी कडकडीत पाणी उकळून घेतले आहे आणि त्याने ही बरणी स्वच्छ अशी धुवून घेतली आहे। बरणी ही स्वच्छ धुतल्यानंतर आता आपण ती उन्हामध्ये छान अशी वाळवून घेणार आहोत। हे बघा, दिवसभर फॅनखाली या कैरीच्या फोडी छान अशा वाळलेल्या आहे आणि आपला हा मसालाही अगदी छान असा थंड झालेला आहे। इथे तुम्हाला लोणच्याचा खार हा आवडत असेल तर त्याचे प्रमाण तुम्ही वाढवू शकता आणि तेलाचेही प्रमाण तुम्ही वाढवू शकता। लोणच्याचे तेल हे डाळ भात किंवा इतर चटण्यांसोबतही खाण्यास खूप छान लागते, त्यामुळे मी थोडेसे जास्तच तेल इथे वापरलेले आहे। आणि लोणच्याचा खार हा शिल्लक राहिल्यानंतर यामध्ये तुम्ही मिरच्या वाळून आणि त्याही यामध्ये कट करून टाकू शकता आणि उरलेल्या खारामध्ये तुम्ही मिरचीचेही लोणचे बनवू शकता। त्यामुळे लोणच्याच्या खारचे प्रमाणही मी इथे थोडेसे जास्तच ठेवलेले आहे। हे बघा, किती सुंदर असा कलर या लोणच्याला आलेला आहे। इथे आपल्या कैरीच्या फोडी या मसाल्यामध्ये छान अशा मिक्स करून आपले हे लोणचे तयार झालेले आहे। आता आपण ते बरणीमध्ये भरून घेणार आहोत।
तुम्हाला जर माझी ही लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या नातेवाईक आणि मित्रांमध्ये नक्की शेअर करा. आणि या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. माझा हा व्हिडिओ अगदी पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा.